तर अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिरामध्ये श्रीरामाची प्रतिष्ठापना होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वाळूशिल्पकार लक्ष्मी गौड यांनी अवघ्या 24 तासामध्ये जुहू चौपाटीवर राम मंदिर आणि श्रीराम मूर्तीच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत। त्याचीच आपण ही झलक पाहतोय आणि या कलाकृतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी। तब्बल 550 वर्षानंतर प्रभू श्रीरामांचा वनवास खऱ्या अर्थाने संपलेला आहे। अयोध्या नगरीमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरामध्ये उद्या श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना देखील केली जाणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीराम मंदिर ट्रस्टचे जे महंत आहेत यांच्या शुभ हस्ते या राम मूर्तीची उद्या प्रतिष्ठापना केली जाणार आहे। या निमित्ताने देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण देखील पाहायला मिळते। संपूर्ण देश हा राममय झालेला आहे। तर या ठिकाणी जे मंदिर बनवण्यात आले या मंदिरामध्ये अगदी हुबेहूब अयोध्यामध्ये जे मंदिर उभारण्यात येणार आहे अगदी तशीच प्रतिकृती लक्ष्मी गौड यांनी या ठिकाणी अवघ्या 24 तासामध्ये बनवलेली आहे। आणि या ठिकाणी महत्वाचं म्हणजे जे जुहू चौपाटीवर जे पर्यटक येतात त्या पर्यटकांची देखील पावलं या ठिकाणी थबकल्याचं पाहायला मिळतंय। जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते आणि हीच गर्दी या ठिकाणी या राम मंदिराचं आणि श्रीरामाच्या मूर्तीची दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। राम मंदिराच्या मंदिरामध्ये अवघ्या काही तासातच रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि तत्पूर्वी या ठिकाणी जे पर्यटक किंवा जे राम भक्त आहेत ते अयोध्येला जाऊ शकत नाहीत, अशा राम भक्तांसाठी 22 तारखेपर्यंत या ठिकाणी ही राम मूर्ती दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे। कॅमेरा पर्सन महेंद्र सह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।